या 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 समोरचे खाली बसा जरा. माझी महिला आहेत, माझी विनंती आपल्याला खाली बसून घ्या. चव्हाण सर खाली बसा. चव्हाण सर भेटीसाठी इथे पोहोचलेला आहे. शिष्टमंडळामध्ये 5 मंत्र्यांसह 12 जणांचा समावेश आहे. त्यामध्ये छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अतुल सावे, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन हे मंत्री आहेत. तर गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे यासारखे ओबीसी नेते सुद्धा या ठिकाणी पोहोचले आहेत. जालन्यातील वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके, वाघमारे यांचं गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती हे शिष्टमंडळ सरकारच्या वतीनं त्यांना करणार आहे. लक्ष्मण हाके यांनी सरकारला निवेदन दिलं होतं. त्यामध्ये काही मागण्या त्यांनी मांडल्या होत्या. कालच्या बैठकीमध्ये सरकारनं यातल्या काही मागण्या मान्य केल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. त्यानुसार हे शिष्टमंडळ आता हाके यांच्याशी चर्चा करून त्यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं अशी विनंती केली जाणार आहे. थेट आपण जाऊयात उपोषण स्थळी. आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडे. महेंद्र, आता सरकारचं शिष्टमंडळ पोहोचले, काय नेमकी चर्चा सुरू आहे? तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मोठ्या संख्येने तिथे कार्यकर्ते जमलेले आहेत. तर उदय सामंत या ठिकाणी पोहोचले होते. त्यांना देखील या ठिकाणी घेराव घालण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर आता उदय सामंत देखील उपोषण स्थळी इथे पोहोचले. सरकारचा निरोप घेऊन हे शिष्टमंडळ हाके यांच्याशी बोलण्यासाठी आलेलं आहे. तर उपोषण स्थळावर आपण पाहतोय की मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत. ओबीसी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहेत. शिष्टमंडळ इथे पोहोचल्यानंतर वडीगोद्रीमध्ये संघटनांचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं आता जमलेले आहेत. आणि हे शिष्टमंडळ आपण इथे पाहतोय की हाके यांच्याशी चर्चा करतील. ओबीसी नेत्यांबरोबर काल सरकारची जी बैठक झाली त्यामध्ये कोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या या संदर्भातली माहिती दिली जाईल. तर या शिष्टमंडळामध्ये ओबीसी नेत्यांचा देखील सहभाग आहे, जे काल सरकारबरोबरच्या बैठकीमध्ये उपस्थित होते. 5 मंत्री आणि इतर असे म्हणून एकूण 12 जण आहेत. 12 जणांचं हे शिष्टमंडळ आता हाके आणि वाघमारे यांच्याशी चर्चा करणार आहे. तर सरकारचं शिष्टमंडळ सध्या लक्ष्मण हाके यांच्या भेटीला पोहोचलेलं आहे. मात्र शिष्टमंडळ या परिसरात दाखल झाल्यानंतर वडीगोद्री परिसरात एकच गर्दी उसळली. कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी या शिष्टमंडळाला घेराव घालण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र आता शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाकेंशी चर्चा करत आहे. काल सरकारशी या शिष्टमंडळाने चर्चा केलेली आहे आणि सरकारकडून जी चर्चा झालेली आहे त्यानंतर एक प्रस्ताव आता उपोषणकर्त्यांच्या समोर ठेवला जाणार आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण आज थांबवलं जातं का, त्यामध्ये या शिष्टमंडळाला यश येतं का, हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. आज वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतल्यानंतर हे शिष्टमंडळ पुण्यात देखील जाणार आहे. त्या ठिकाणी मंगेश ससाणे यांची देखील भेट या शिष्टमंडळाकडून घेतली जाईल. एकंदरीतच ओबीसी नेत्यांचा सहभाग या शिष्टमंडळामध्ये दिसून येतो. त्याच्यामुळे ओबीसी उपोषणकर्त्यांचं उपोषण आज सोडवलं जाईल का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी इथे पोहोचलेलं आहे आणि संवाद साधतायत तिथे गिरीश महाजन आणि धनंजय मुंडे. तर दुसरीकडे आपण पाहतो शिष्टमंडळ आल्यानंतर वडीगोद्रीमध्ये परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. ओबीसी संघटनांचे कार्यकर्ते सध्या वडीगोद्रीमध्ये दाखल झाले. जालना आणि परिसरामध्ये असलेल्या ओबीसी संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहेत. काही छगन भुजबळ यांचे समर्थक आहेत, काही धनंजय मुंडेंचे, पडळकर यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येनं इथे जमलेले आहेत. आमच्या
एकजुटीचं ओबीसी एकजुटीचं या उपोषण गटाच्या उजव्या बाजूला महिला आहेत. लोटालोटी करू नका. शांत बसा. माझे हात जोडून विनंती, आपण सगळे बसल्याशिवाय नेमकी शासनाची भूमिका या आंदोलनावरती काय हे आपल्या कुणालाही लक्षात येणार नाही. म्हणून हात जोडून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, आपण शांत बसा. शांत बसा जरा. जिथं आहे तिथं खाली बसा आणि आवाज काढू नका प्लीज. शांत बसा. तुम्ही खाली बसा जरा. माझं महिला खाली बसा. खाली बसा. आता एकदम शांत बसा. एकदम शांत. शांत बसा. शांत बसा. आता बांधवांनो, या ठिकाणी या राज्याचे नाही तर देशाचे ओबीसीचे नेते तुमचा आमचं आदरणीय छगन भुजबळ साहेबांचं आगमन झालेलं आहे. हाके सर आपल्यासोबत संवाद साधणार आहे. हाके सर आपल्यासोबत संवाद साधणार आहे. बांधवांनो, त्यांचा आवाज फार कमी निघतो. माझी विनंती आहे, सुसंस्कृतपणे संवैधानिकपणे शांततेच्या मार्गाने आंदोलन कसं करायचं हा एक नवा पॉइंट हाके सरांनी घेतला. माझी विनंती आहे, आपण सुद्धा ती शांतता या ठिकाणी ठेवा आणि या आंदोलनाचा आगळे वेगळेपणा मोडू नका. हाके सर आपल्यासोबत बोलणार आहे. शांतता राखा. माझं सगळं धन्यवाद. झाले आपण हे थेट दृश्य पाहतो आणि हे शिष्टमंडळ हाके आणि वाघमारे यांच्याशी चर्चा करतील. त्याचबरोबर तिथे उपस्थित असलेले कार्यकर्ते जे आहेत ओबीसी कार्यकर्ते त्यांच्याशी देखील संवाद साधला जाणार आहे. सरकारबरोबर काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या किंवा या सगळ्या संदर्भामध्ये काय एकूणच मार्ग काढता येईल तर या संदर्भात चर्चा झाली. त्याची माहिती हाके आणि वाघमारे यांना दिली जाईल. हाकेंकडून सरकारला एक निवेदन देण्यात आलं होतं. त्यामध्ये काही मागण्या होत्या. त्यावर सरकारने नेमका काय विचार केलेला आहे तर त्या संदर्भातली माहिती सुद्धा हाके आणि वाघमारे यांना दिली जाईल. छगन भुजबळ या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतायत तर ते आता संवाद साधतील हाके आणि वाघमारे यांच्याशी. ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लावू नका अशी मागणी ओबीसी संघटनांकडून करण्यात आली आहे. सगळे सोयरे संदर्भातला मुद्दा होता तर तो अध्यादेश रद्द करा अशी मागणी होती. त्यावर सरकारने नेमका काय तोडगा काढलेला आहे याची माहिती देखील या ठिकाणी दिली जाईल. तर दुसरीकडे आपण पाहतोय की मनोज जरांगे हे सध्या तिथल्या हॉस्पिटलमध्ये आहेत आणि कुणबी नोंदी जे आहेत त्यात ते बघतायत. हे दृश्य आपण पाहतोय. मनोज जरांगे कुणबी नोंदी तपासतायत या ठिकाणी.
तर मराठा कुणबी असं ज्या ठिकाणी असेल तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र हे दिलं जातंय। मात्र त्याचबरोबर जे सगळे सोयरे हा एक शब्द त्यामध्ये ऍड करा अशी मागणी जरांगे यांची आहे। तर त्या संदर्भातला अध्यादेश काढण्यात आलेला आहे, मात्र त्याला 8 लाख हरकती आलेल्या आहेत असं छगन भुजबळ यांनी काल महाबैठकीमध्ये सांगितलं आणि त्यामुळे हा अध्यादेश रद्द करा अशी मागणी आहे त्यांची। तर त्यावर आता जरांगे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। 13 जुलैपर्यंत मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ दिलेला आहे, तर 13 तारखेपर्यंत आपण काहीही करणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। आता सरकारनं या सगळ्यामध्ये काय नेमका सुवर्ण मध्य काढलाय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्याच्यामुळे छगन भुजबळ हे आता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेण्याकरता पोहोचलेले आहेत। ज्यावेळी छगन भुजबळ या व्यासपीठावर पोहोचले तेव्हा जोरदार घोषणाबाजी देखील छगन भुजबळांच्या समर्थनात करण्यात आली। सध्या लक्ष्मण हाकेंशी छगन भुजबळ संवाद साधतायत, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतायत। तर दुसरीकडे मनोज जरांगे हे गॅलेक्सी रुग्णालयात आता कुणबी नोंदी तपासण्याचं काम करतायत। मुख्य जो आक्षेप ठेवण्यात आलेला आहे कुणबी नोंदींच्या बाबत ओबीसी आंदोलकांकडनं तो हाच आहे की कुणबी नोंदी रद्द कराव्यात अशी मागणी ओबीसी आंदोलकांकडनं केली गेलेली आहे। 3 प्रमुख मागण्या ओबीसी आंदोलकांनी सरकारसमोर ठेवलेल्या आहेत, ते म्हणजे ओबीसी आरक्षणाबाबत आम्हाला लेखी हमीपत्र द्या, आश्वासन द्या अशी मागणी ओबीसी आंदोलकांची आहे। कुणबी नोंदी रद्द करा आणि सोबतच सगळे सोयऱ्यांबाबतची भूमिका सरकारनं स्पष्ट करावी अशा मागण्या ओबीसी आंदोलकांकडून ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ आता वडीगोद्रीमध्ये पोहोचलेलं आहे। तर दुसरीकडे मनोज जरांगे हे गॅलेक्सी रुग्णालयात कुणबी नोंदी तपासण्याचं काम करतायत। नक्कीच आणि त्याचबरोबर मनोज जरांगे सध्या वडीगोद्रीमध्ये काय चाललंय, शिष्टमंडळ नेमकं हाके आणि वाघमारे यांच्याशी काय बोलते हे सुद्धा बघतायत मोबाईलवर।